Hello everyone. So in this video we are going to learn about agricultural finance. So in this chapter we are going to learn about agricultural finance. See, definition of agricultural finance: nature, scope, meaning, significance, and micro and macro finance. So see, meaning: agricultural finance generally means studying, examining, and analyzing the financial aspects pertaining to farm business, which is the core sector of India. सो ॲग्रिकल्चरल फायनान्स म्हणजे काय तर स्टडिंग अभ्यास करणे, एक्झामाइन करणे अँड ॲनालाइज करणे, फायनान्शियल ॲस्पेक्ट म्हणजे फार्म बिझनेसशी रिलेटेड जे काही फायनान्शियल ॲस्पेक्ट आहेत, फायनान्शियल गोष्टी आहेत त्यांचा स्टडी करणे, एक्झामाइन करणे आणि ॲनालाइज करणे म्हणजे ॲग्रिकल्चरल फायनान्स होय. म्हणजे ॲग्रिकल्चर रिलेटेड ज्या काही फायनान्शियल गोष्टी असतील त्यांचा स्टडी करणे, एक्झामाइन करणे आणि ॲनालाइज करणे म्हणजे ॲग्रिकल्चरल फायनान्स. सो विच इज दी कोर सेक्टर ऑफ इंडियाचा जो काही कोर सेक्टर आहे ॲग्रिकल्चरल फायनान्स हा. सो दी फायनान्शियल ॲस्पेक्ट्स इन्क्ल्यूड, आता ह्या फायनान्शियल ॲस्पेक्टमध्ये काय काय येऊ शकतं तर मनी मॅटर्स रिलेटिंग टू प्रोडक्शन ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स अँड देअर डिस्पोजल. म्हणजे ॲग्रिकल्चरल प्रोडक्टचं प्रोडक्शन करण्याच्या रिलेटेड जो काही पैसा असेल किंवा ज्या काही फायनान्शियल गोष्टी असतील त्या फायनान्शियल ॲस्पेक्टमध्ये येऊ शकतात. देन डेफिनेशन ऑफ ॲग्रिकल्चरल फायनान्स. तर मुरेनी 1953ला एक डेफिनेशन दिलेली आहे ॲग्रिकल्चरल फायनान्सची, ती आपल्याला पाहिजे. सो ॲग्रिकल्चरल फायनान्स ॲज अन इकॉनॉमिक स्टडी ऑफ बॉरोईंग फंड्स बाय फार्मर्स. म्हणजे फार्मर्सनी जे काही फंड बॉरो केलेले आहेत, द ऑर्गनायझेशन अँड ऑपरेशन ऑफ फार्म लेंडिंग एजन्सीज अँड ऑफ सोसायटीज इंटरेस्ट इन क्रेडिट फॉर ॲग्रिकल्चर. म्हणजे मुरेने ॲग्रिकल्चरल फायनान्सची डेफिनेशन काय दिले, अॅन इकॉनॉमिक स्टडी ऑफ म्हणजे आर्थिक अभ्यास कशाचा, बॉरोविंग फंड्स बाय फार्मर्स म्हणजे शेतकऱ्यांनी जे काही कर्ज बॉरो केलेले आहे एखाद्या ऑर्गनायझेशन, एखाद्या संस्थेकडून, अँड ऑपरेशन ऑफ फार्म लेंडिंग एजन्सीज म्हणजे जे काही कर्ज देणाऱ्या ज्या काही संस्था असतील, ज्या काही एजन्सी असतील, अँड ऑफ सोसायटीज इंटरेस्ट जो काही व्याज असेल इन क्रेडिट फॉर ॲग्रिकल्चर म्हणजे समाजाचा जो काही इंटरेस्ट असेल क्रेडिट फॉर ॲग्रिकल्चरमध्ये त्याचा स्टडी म्हणजे इकॉनॉमिक स्टडी म्हणजे काय ॲग्रिकल्चरल फायनान्स होय. सो सेकंड डेफिनेशन आहे टँडन अँड धोंडियाल 1962ला डेफिनेशन दिलेली आहे ॲग्रिकल्चरल फायनान्सची. ॲज अ ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स विच डील्स विथ अँड फायनान्शियल रिसोर्सेस रिलेटेड टू इंडिव्हिज्युअल फार्म युनिट्स. म्हणजे टँडन आणि धोंडियालनी 1962ला जी डेफिनेशन दिली आहे ॲग्रिकल्चरल फायनान्सची त्यामध्ये काय म्हणलेलं आहे, ए ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स म्हणजे जे काही शेतीशी रिलेटेड आर्थिकशास्त्र आहे किंवा अर्थशास्त्र आहे जे कशासोबत डील करतं तर फायनान्शियल रिसोर्सेस, जे काही फायनान्शियल रिसोर्सेससोबत डील करणारं जे अर्थशास्त्र आहे शेतीवर आधारित, रिलेटेड टू इंडिव्हिज्युअल फार्म युनिट म्हणजे इंडिव्हिज्युअल फार्म युनिटच्या रिलेटेड जे काही फायनान्शियल रिसोर्सेसचा स्टडी किंवा जे इन्फॉर्मेशन आपण स्टडी करतो त्या ब्रँचला आपण ॲग्रिकल्चरल फायनान्स म्हणतात, जी काही ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सची ती ब्रँच आहे. सो आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे मिनिंग. ॲग्रिकल्चरल फायनान्स म्हणजे स्टडिंग, एक्झामाइनिंग अँड ॲनालायझिंग दी फायनान्शियल ॲस्पेक्ट पर्टेनिंग टू फार्म बिझनेस विच इज कोर सेक्टर ऑफ इंडिया. अँड फायनान्शियल ॲस्पेक्टमध्ये काय काय येऊ शकतं तर मनी मॅटर्स रिलेटिंग टू प्रोडक्शन ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोडक्टचं प्रोडक्शन करण्यासाठी किंवा त्याचं डिस्पोजल करण्यासाठी जो काही पैसा लागतो त्याच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या म्हणजे फायनान्शियल ॲस्पेक्ट. नंतर मुरेनी डेफिनेशन दिलेली ॲग्रिकल्चरल फायनान्सची, तर ॲन इकॉनॉमिक स्टडी ऑफ बॉरोईंग फंड्स बाय फार्मर्स म्हणजे शेतकऱ्यांनी कर्ज घेण्यासाठी जे काही घेतलेलं आहे तर त्याचा आर्थिक अभ्यास आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या संस्था असतील किंवा ज्या एजन्सी असतील आणि समाजाचा जो इंटरेस्ट असेल ॲग्रिकल्चरमध्ये. अँड टँडन अँड धोंडियालनी जे डेफिनेशन दिले त्यामध्ये काय म्हणलेलं आहे, ॲज अ ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स विच डील्स विथ
फायनान्शियल रिसोर्सेस रिलेटेड टू इंडिव्हिज्युअल फार्म युनिट, म्हणजे इंडिव्हिज्युअल फार्म युनिटशी रिलेटेड जे काही फायनान्शियल रिसोर्सेस आहेत त्यांचा जो अभ्यास करणारे जे शास्त्र आहे ॲग्रिकल्चरचं, त्याला म्हणतात ॲग्रिकल्चरल फायनान्स. ओके. So the next point, it is nature and scope of agricultural finance. So see, agricultural finance can be dealt at both micro level and macro level. तर ॲग्रिकल्चरल फायनान्स हे दोन्हीमध्ये आपण अभ्यासू शकतो. मॅक्रो लेवल म्हणजे त्यामध्ये होल म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो, आणि मायक्रो लेवल म्हणजे एक पर्टिक्युलर स्पेसिफिक वन इंडिव्हिज्युअलचा विचार केला जातो. So macro finance deals with different sources of raising funds for agriculture as a whole in the economy. म्हणजे पूर्ण जे काही आपलं इकॉनॉमी आहे त्या इकॉनॉमीमध्ये जेवढे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत ॲग्रिकल्चरमध्ये फंड रेज करण्यासाठी, त्या सर्व सोर्सेसचा विचार केला जातो. मॅक्रो म्हणजे होल इकॉनॉमीमध्ये जे काही सोर्सेस अवेलेबल आहेत ॲग्रिकल्चरमध्ये फंड रेज करण्यासाठी, त्या सर्व गोष्टींचा विचार मॅक्रो फायनान्समध्ये केला जातो. सो यामध्ये तुम्ही एक ट्री डायग्राम करू शकता ॲग्रिकल्चरल फायनान्स असा टायटल देऊन, आणि त्याला 2 ब्रँचेस तुम्ही काढू शकता, मायक्रो फायनान्स अँड मॅक्रो फायनान्स. सो मॅक्रो फायनान्स फर्स्ट पॉईंट, त्यामध्ये तुम्ही असं लिहू शकता, मॅक्रो फायनान्स डील्स विथ डिफरंट सोर्सेस ऑफ रेजिंग फंड्स फॉर ॲग्रिकल्चर ॲज अ होल इन दी इकॉनॉमी. म्हणजे पूर्ण इकॉनॉमीमध्ये ज्या काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत ॲग्रिकल्चरमध्ये फंड रेज करण्यासाठी, त्या सर्व गोष्टींचा विचार हा मॅक्रो फायनान्समध्ये केला जातो. इट इज ऑल्सो कन्सर्न्ड विथ लेंडिंग प्रोसिजर, म्हणजे कर्ज देण्याची जी काही प्रोसिजर आहे त्याचे काही नियम आहेत, रूल्स रेग्युलेशन आहेत, अटी. देन मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग ऑफ डिफरंट ॲग्रिकल्चरल क्रेडिट इन्स्टिट्यूशन, म्हणजे ज्या काही कर्ज देणाऱ्या ज्या काही इन्स्टिट्यूशन आहेत त्यांचं मॉनिटरिंग किंवा कंट्रोलिंग असेल, या सर्व गोष्टी या मॅक्रो फायनान्समध्ये अभ्यासल्या जातात. हिअर मॅक्रो फायनान्स इज रिलेटेड टू फायनान्सिंग ऑफ ॲग्रिकल्चर ॲट ॲग्रिगेट लेवल. तर यामध्ये मॅक्रो फायनान्स कशाशी रिलेटेड आहे, तर फायनान्सिंग ऑफ ॲग्रिकल्चर ॲट ॲग्रिगेट लेवल. देन ॲग्रिकल्चर फायनान्समध्ये दुसरा पार्ट आहे मायक्रो फायनान्स. आत्तापर्यंत आपण मॅक्रो फायनान्स बघितलं, आता आपल्याला मायक्रो फायनान्स बघायचं आहे. So, see, microfinance refers to financial management of the individual farm business units. म्हणजे इंडिव्हिज्युअल म्हणजे एका विशिष्ट अशा फार्मचा फायनान्शियल मॅनेजमेंट इथं कन्सिडर केलं जातं. मायक्रो म्हणजे इंडिव्हिज्युअल आणि मॅक्रो म्हणजे होल. तर एका विशिष्ट अशा फार्म बिझनेसचा इथं विचार केला जातो, पूर्ण विचार केला जात नाही. अँड इट इज कन्सर्न्ड विथ द स्टडी ॲज टू हाऊ द इंडिव्हिज्युअल फार्मर कन्सिडर्स व्हेरियस सोर्सेस ऑफ क्रेडिट, क्वांटम ऑफ क्रेडिट टू बी बॉरोड फ्रॉम ईच सोर्स, अँड हाऊ ही ॲलोकेट्स द सेम अमंग द अल्टरनेटिव्ह युजेस इन इट विथ इन द फार्म. ओके, म्हणजे काय म्हटलेलं आहे की मायक्रो फायनान्स कशाशी रिलेटेड आहे, तर कन्सर्न विथ स्टडी ॲज हाऊ द इंडिव्हिज्युअल फार्मर कन्सिडर्स व्हेरियस सोर्सेस ऑफ क्रेडिट, म्हणजे तो कर्ज घेण्यासाठी वेगवेगळे सोर्सेस कसा कन्सिडर करतो. देन क्वांटम ऑफ क्रेडिट टू बी बॉरोड फ्रॉम ईच सोर्स, प्रत्येक सोर्सपासून आपण कसा क्रेडिट बॉरो करू शकतो. अँड हाऊ ही ॲलोकेट्स सेम अमंग दी अल्टरनेटिव्ह युजेस विद इन दी फार्म, म्हणजे फार्ममध्ये वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये तो कसा त्याचा उपयोग करू शकतो. इट इज ऑल्सो कन्सर्न्ड विथ दी फ्युचर यूज ऑफ फंड, म्हणजे भविष्यामध्ये फंडचा यूज काय आहे त्याच्याशी रिलेटेड जे सायन्स किंवा जे काही स्टडी असेल त्याला आपण मायक्रो फायनान्स म्हणतो. तर पहा, देअरफॉर मॅक्रो फायनान्स डील्स विथ दी ॲस्पेक्ट रिलेटिंग टू टोटल क्रेडिट नीड्स ऑफ द ॲग्रिकल्चर सेक्टर, म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टरला ज्या काही मॅक्रो फायनान्स डील्स विथ ॲस्पेक्ट रिलेटिंग टू टोटल क्रेडिट नीड्स ऑफ ॲग्रिकल्चर सेक्टर, म्हणजे पूर्ण ॲग्रिकल्चर सेक्टरला जे काही टोटल क्रेडिट पाहिजे आहे, जे काही टोटल कर्ज पाहिजे आहे, त्या सर्वांचा स्टडी मॅक्रो फायनान्समध्ये केला जातो. द टर्म्स अँड कंडिशन्स अंडर विच क्रेडिट इज अवेलेबल, ज्या काही अटी किंवा नियमांनुसार कर्ज अवेलेबल आहे
अँड दी मेथड ऑफ यूज ऑफ टोटल क्रेडिट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये विकास करण्यासाठी जी काही कर्ज घेण्यासाठी जी काही मेथड वापरली आहे किंवा ते कर्जाचा उपयोग करण्यासाठी जी काही मेथड वापरली आहे त्याचा स्टडी मॅक्रो फायनान्समध्ये येतो. व्हाईल मायक्रो फायनान्स रेफर्स टू फायनान्शियल मॅनेजमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल फार्म बिझनेस. म्हणजे मायक्रो फायनान्समध्ये फक्त आणि फक्त एका विशिष्ट अशा फार्मचा किंवा एका इंडिव्हिज्युअलच्या फार्म बिझनेसचा किंवा त्याच्या फायनान्शियल मॅनेजमेंटचा अभ्यास केला जातो. सो मॅक्रो फायनान्समध्ये पूर्ण ॲग्रिकल्चरल सेक्टर येतं आणि मायक्रो फायनान्समध्ये ओन्ली वन फार्म बिझनेस येतो. ओके. सो पहा आपण काय काय पाहिलं. नेचर अँड स्कोप. ॲग्रिकल्चरल फायनान्स इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, दॅट इज मायक्रो लेवल फायनान्स अँड मॅक्रो लेवल फायनान्स. तर मॅक्रोमध्ये आपण पूर्ण टोटल क्रेडिट नीडेड फॉर ॲग्रिकल्चर सेक्टर, म्हणजे पूर्ण ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी जे क्रेडिट लागणार आहे त्याचा अभ्यास करतो. आणि मायक्रोमध्ये फक्त आणि फक्त इंडिव्हिज्युअल फार्म बिझनेसला जे काही फायनान्शियल मॅनेजमेंट लागणार आहे त्याचा स्टडी करतो. तर यामध्ये आपण फक्त 2च गोष्टी पाहिलेल्या आहेत. मॅक्रो फायनान्स म्हणजे काय आणि मायक्रो फायनान्स म्हणजे काय. सो नेक्स्ट पॉईंट आहे सिग्निफिकन्स ऑफ ॲग्रिकल्चरल फायनान्स. सो नेक्स्ट पॉईंट इट इज सिग्निफिकन्स ऑफ ॲग्रिकल्चरल फायनान्स. So agril finance means agricultural finance assumes vital and significant importance in agro socio economic development of the country both at macro and micro level. So see काय म्हणलेलं आहे इथं. तर ॲग्रिकल्चरल फायनान्स ॲज्युम व्हायटल अँड सिग्निफिकंट इम्पॉर्टन्स इन ॲग्रो म्हणजे ॲग्रिकल्चर, सोशिओ म्हणजे सोशॉलॉजिकल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ दी कंट्री बोथ ॲट मॅक्रो अँड मायक्रो लेवल. म्हणजे दोन्ही मायक्रो आणि मॅक्रो लेवलला देशाचा ॲग्रिकल्चरल, सोशिओलॉजिकल आणि इकॉनॉमिक सगळा विकास झाला पाहिजे. म्हणजे त्यासाठी जो काही फंड किंवा जे काही फायनान्शियल गोष्टी आपल्याला लागतात त्यासाठी ॲग्रिकल्चरल फायनान्स इम्पॉर्टंट आहे. सो सेकंड आहे इट इज प्लेईंग कॅटॅलिटिक रोल इन स्ट्रेंथनिंग दी फार्म बिझनेस. म्हणजे जो काही फार्म बिझनेस आहे त्याला आपण स्ट्रेंथन कसं करू शकतो, त्याला आपण विकसित कसं करू शकतो. अँड ऑगमेंटिंग द प्रोडक्टिव्हिटी ऑफ स्केअर्स रिसोर्सेस. म्हणजे जे काही आपल्याला ज्या काही रिसोर्सेसची आपल्याला कमतरता भासते ते आपण कसे अवेलेबल करून घेऊ शकतो ॲग्रिकल्चरल सेक्टरसाठी. तर त्या गोष्टी ॲग्रिकल्चरल फायनान्समध्ये येतात. When newly developed potential seeds are combined with purchased inputs like fertilizers and plant protection chemicals in appropriate or requisite proportion will result in higher productivity. तर काय म्हणलेलं आहे, when newly developed potential seed, नवीन डेव्हलप केलेल्या ज्या काही पोटेन्शियल सीड्स आहेत आर कंबाईंड विथ परचेस्ड इनपुट्स. जर त्या आपण खरेदी केलेल्या इनपुटमध्ये मिक्स केलो किंवा कंबाईन केलं. आता परचेस्ड इनपुटमध्ये कोण येऊ शकतं तर फर्टिलायझर किंवा प्लांट प्रोटेक्शन केमिकल्स येऊ शकतात. तर जेव्हा आपण पोटेन्शियल सीड या फर्टिलायझर किंवा प्लांट प्रोटेक्शन केमिकलमध्ये कंबाईन करून ॲप्रोप्रिएट किंवा रिक्विसाईट प्रपोर्शनमध्ये वापरतो तेव्हा काय होतं तर विल रिझल्ट इन हायर प्रोडक्टिव्हिटी. तर आपल्याला हायर प्रोडक्टिव्हिटी मिळू शकते. काय म्हणलेलं आहे की ॲग्रिकल्चरल फायनान्स ॲज्युम्स व्हायटल अँड सिग्निफिकंट इम्पॉर्टन्स ॲग्रो सोशिओ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ कंट्री बोथ ॲट मॅक्रो अँड मायक्रो लेवल. मायक्रो आणि मॅक्रो लेवलमध्ये जो काही ॲग्रो सोशिओ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होणार आहे कंट्रीची त्यासाठी ॲग्रिकल्चरल फायनान्स इम्पॉर्टंट आहे. सेकंड इट इज प्लेईंग कॅटॅलिटिक रोल इन स्ट्रेंथनिंग दी फार्म बिझनेस. फार्म बिझनेस स्ट्रेंथन होणार आहे आणि जे काही स्केअर्स रिसोर्सेस, जे काही रिसोर्सेसची कमतरता आहे ती आपण नव्याने कशी प्रोड्यूस करू शकतो त्यासाठी ॲग्रिकल्चरल फायनान्स उपयोगी आहे. जेव्हा नवीन पोटेन्शियल सीड्स आपण डेव्हलप करतो त्या आपण परचेस्ड इनपुट म्हणजे फर्टिलायझर किंवा प्लांट प्रोटेक्शन केमिकलमध्ये कंबाईन करून वापरल्या तर हायर प्रोडक्टिव्हिटी आपल्याला मिळू शकते. त्यासाठी ॲग्रिकल्चरल फायनान्स इम्पॉर्टंट आहे. देन नेक्स्ट पहा, यूज ऑफ टेक्नॉलॉजिकल इनपुट्स परचेस्ड थ्रू फार्म फायनान्स. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजिकल इनपुट जर आपण वापरले थ्रू फार्म फायनान्स हेल्प्स टू इन्क्रीज ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे नवीन जे टेक्नॉलॉजिकल इनपुट आपण वापरले फार्म फायनान्समधून
तर त्यानं काय होऊ शकतं, तर आपली ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होऊ शकते. नेक्स्ट पहा, ॲक्रेशन टू इन फार्म ॲसेट अँड फार्म सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइडेड बाय लार्ज स्केल फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीज रिझल्ट्स इन इन्क्रीज्ड फार्म इन्कम लेवल्स लीडिंग टू इन्क्रीज्ड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ रुरल मासेस. तर काय म्हणलेलं आहे, ॲक्रेशन टू इन फार्म ॲसेटमध्ये ॲक्रेशन केल्यानंतर किंवा फार्म सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर प्रोव्हाइडेड बाय लार्ज स्केल फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटी, म्हणजे आपण या गोष्टींमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करू ॲग्रिकल्चरल फायनान्स च्या हेल्पनी, तर त्यामुळं काय होणार आहे, तर रिझल्ट्स इन इन्क्रीज्ड फार्म इन्कम लेवल. तर आपली फार्म इन्कम लेवल जी आहे ती इन्क्रीज होणार आहे, लीडिंग टू इन्क्रीज्ड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ रुरल मासेस. जे काही रुरल मासेस आहेत किंवा रुरल मासेसचा जो लिव्हिंगचा स्टँडर्ड आहे तो लिव्हिंगचा स्टँडर्ड आपोआप इन्क्रीज होणार आहे. कशामुळं, तर त्यांचा इन्कम इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट पॉईंट इट इज फार्म फायनान्स कॅन ऑल्सो रिड्यूस द रिजनल इकॉनॉमिक इम्बॅलन्सेस. जे काही त्या प्रदेशातील इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक इम्बॅलन्सेस आहेत, ठीक आहे, तर त्या काय होणार आहेत, कमी होऊ शकतात. ठीक आहे. अँड इज इक्वली गुड ॲट रिड्युसिंग द इंटरफार्म ॲसेट्स वेल्थ व्हॅरिएशन. जे काही इंटरफार्म ॲसेट किंवा आर्थिक जे काही व्हॅरिएशन आहेत त्या व्हॅरिएशन रिड्यूस होऊ शकतात जर शेतकऱ्यांचं जर इन्कम वाढलेलं असेल तर. सो नेक्स्ट इट इज फार्म फायनान्स इज लाईक अ लेवर विथ बोथ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड लिंकेजेस टू दी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ॲट मायक्रो अँड मॅक्रो लेवल. तर फार्म फायनान्स हा लेवरसारखा आहे, तर तो काय करतो, बोथ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड लिंकेज आहेत त्याला टू दी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे मायक्रो आणि मॅक्रो लेवलला आर्थिक विकास होण्यासाठी. सो नेक्स्ट पॉईंट इट इज ॲज इंडियन ॲग्रिकल्चर इज स्टील ट्रेडिशनल. जे काही आपलं भारतीय शेती आहे ती अजूनसुद्धा कशी आहे, तर पारंपरिक आहे. अँड सबसिस्टन्स इन नेचर. ओके. सो ॲग्रिकल्चरल फायनान्स इज नीडेड टू क्रिएट सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲडॉप्शन ऑफ न्यू टेक्नॉलॉजी. तर ॲग्रिकल्चरल फायनान्स कशासाठी गरजेचं आहे, तर टू क्रिएट सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी किंवा नवीन टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करण्यासाठी जे काही सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला लागणार आहे, तर तो सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करण्यासाठी ॲग्रिकल्चरल फायनान्स इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पॉईंट आहे मॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट इज निडेड टू कॅरी आउट मेजर अँड मायनर इरिगेशन प्रोजेक्ट. तर मेजर आणि मायनर इरिगेशन प्रोजेक्ट जे आहेत ते कॅरी आउट करण्यासाठी तर आपल्याला मॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट लागणार आहे या क्षेत्रामध्ये. नंतर रुरल इलेक्ट्रिफिकेशन असेल, इलेक्ट्रिफिकेशन असेल, नंतर म्हणजे खेड्यामध्ये लाईटची सुविधा असेल सगळीकडे. देन इन्स्टॉलेशन ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाईड प्लांट इन्स्टॉल करायचे असतील किंवा एक्झिक्युशन ऑफ ॲग्रिकल्चरल प्रमोशनल प्रोग्रॅम्स म्हणजे ॲग्रिकल्चर कसं प्रमोट करू शकतो आपण, असे काही प्रोग्रॅम आपण जर एक्झिक्यूट करू शकतो. किंवा पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्रॅम, गरिबी हटाव योजना वगैरे ज्या आहेत ना, तर त्या इन दी कंट्री, तर या सगळ्या आपण प्रमोट करू शकतो जेणेकरून ॲग्रिकल्चरल सेक्टरची डेव्हलपमेंट होऊ शकते आणि फार्मर्सचा इन्कम आपण वाढवू शकतो ॲग्रिकल्चरल फायनान्सनी. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी ॲग्रिकल्चरल फायनान्स इम्पॉर्टंट आहे. पहा, ॲग्रिकल्चरल फायनान्स ॲग्रो आणि सोशिओ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे मायक्रो आणि मॅक्रो लेवलला. देन फार्म बिझनेस स्ट्रेंथन करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. स्केअर्स रिसोर्सेस प्रोड्यूस करण्यासाठी ॲग्रिकल्चरल फायनान्स इम्पॉर्टंट आहे. न्यूली पोटेन्शियल सीड्स फर्टिलायझर किंवा प्लांट प्रोटेक्शन केमिकलमध्ये वापरून इन्कम वाढवण्यासाठी ॲग्रिकल्चरल फायनान्स इम्पॉर्टंट आहे. नंतर नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी वापरण्यासाठी ॲग्रिकल्चर फायनान्स इम्पॉर्टंट आहे. देन फार्म सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर किंवा फार्म ॲसेट असतील त्यांचा उपयोग करून इन्क्रीज्ड फार्म इन्कम इन्क्रीज करण्यासाठी ॲग्रिकल्चर फायनान्स इम्पॉर्टंट आहे. नंतर इकॉनॉमिक इम्बॅलन्सेस म्हणजे रिजनल इकॉनॉमिक इम्बॅलन्सेस रिड्यूस करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. देन इंटरफार्म ॲसेट अँड वेल्थ व्हेरिएशन रिड्यूस करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. देन इंडियन ॲग्रिकल्चर जसं की पहिल्यापासून अजूनसुद्धा ट्रेडिशनल आहे. तर पारंपरिक शेती करताना नवीन
टेक्नॉलॉजी आपण कशा अडॅप्ट करू शकतो, त्या नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्यासाठी जो काही सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला पाहिजे आहे त्यासाठी सुद्धा ॲग्रिकल्चर फायनान्स इम्पॉर्टंट आहे. आणि मेजर अँड मायनर इरिगेशन प्रोजेक्ट ऑर रुरल इलेक्ट्रिफिकेशन, इन्स्टॉलेशन ऑफ फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड प्लांट किंवा एक्झिक्युशन ऑफ ॲग्रिकल्चरल प्रमोशन प्रोग्राम किंवा PAP पॉवर्टी अलिव्हेशन प्रोग्राम्स एक्झिक्यूट करण्यासाठी ॲग्रिकल्चरल फायनान्स इम्पॉर्टंट आहे. तर पहिल्यापासून आपण काय काय पाहिलेलं आहे. लेक्चर 1 डेफिनेशन ऑफ ॲग्रिकल्चरल फायनान्स, नेचर, स्कोप, मिनिंग, सिग्निफिकन्स, मॅक्रो अँड मायक्रो फायनान्स. मिनिंग पहिल्यांदा आपण पाहिलेलं आहे. नंतर ॲग्रिकल्चर फायनान्सच्या 2 डेफिनेशन पाहिलेले आहेत, एक मुरेने दिलेले आणि दुसऱ्या टँडन दोंडियालने दिलेले. नंतर नेचर ऑफ स्कोपमध्ये आपण 2 गोष्टी पाहिल्या, मॅक्रो फायनान्स आणि मायक्रो फायनान्स. मॅक्रो फायनान्स होल ॲग्रिकल्चरल सेक्टरच्या क्रेडिटशी, टोटल क्रेडिटशी रिलेटेड आहे आणि मायक्रो फायनान्स फक्त आणि फक्त वन इंडिव्हिज्युअल फार्म बिझनेसच्या क्रेडिटशी रिलेटेड आहे. देन नंतर आपण सिग्निफिकन्स ऑफ ॲग्रिकल्चरल फायनान्स पाहिला की ॲग्रिकल्चरल फायनान्स कशासाठी इम्पॉर्टंट आहे. सो इन दिस चॅप्टर वी हॅव जस्ट लर्न अबाउट meaning of agricultural finance, definition of agricultural finance, nature and scope of agricultural finance, and the last point it is significance of agricultural finance. So that's it. Thank you.